आठवडा संपत आला की माझ्या आजीचं एक काम फिक्स असतं, ते म्हणजे माझ्यासाठी म्हणजेच त्यांच्या नातीसाठी खूप सारं लोणी आणि तूप बनवणं। बर, या वासराला गळ्यामध्ये बघा काय आणलंय आणि हे आम्हाला नव्याने कळावं म्हणून सारखी अशी मान हलवून दाखवतो। बंगल्याच्या आजूबाजूला फिरताना माझ्या लक्षात आलं की या सुपारीच्या झाडाला आता एक पण सुपारी नाहीये, पण नव्याने आता सुपाऱ्या येतील असं वाटतंय आणि वाळलेल्या सुपाऱ्या गोळा करून ठेवल्या होत्या। घरात येताना बघते तर काय माझ्या आजी पिशवी घेऊन आणि वरोट्यामध्ये ठेवलेले पैसे घेऊन बाजाराला निघालेल्या आणि ते पण माझ्या मम्मी आणि भावाला घेऊन। बिचारी मी आणि माझे पप्पा आम्हाला घरीच ठेवलं। म्हटलं चला जाऊ दे, आता मी निवांत बसते, तर माझे पप्पा निवांत बसून देत आहेत होय। म्हटले चल आता आपण गायची धार काढू। बर, मज्जेचा भाग एकीकडे, पण ही गाय म्हणजे आमच्या आजोबांची आम्हाला आठवण आहे, म्हणूनच तिचा सुद्धा आमच्यावर खूप जीव आहे। धार काढून झाल्यानंतर पप्पांनी तिथेच मला लगेच गरम कासेतलं दूध प्यायला दिलं आणि ते स्वतः सुद्धा पिले। त्या क्षणी माझ्या आजोबांची मला आठवण खूप आली, ते सुद्धा असंच करायचे आणि खरंच असं वाटलं की आज जर ते असते ना तर खरंच दिवस अजून खूप सुखाचे असते। त्यामुळेच म्हणते की जितकं शक्य होईल तितकं फॅमिली टाइम स्पेंड करा आणि हेच खरं सुख आहे।